नमस्कार मित्रांनो, ही भयान रात्र आहे पवई जयभीम नगरमधील गरीब झोपडपट्टी धारकांची। ही भयान रात्र आहे जयभीम नगरमधील गरीब झोपडपट्टी धारकांची। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीने मी तानाजी कांबळे या झोपडपट्टी धारकांसोबत आज 25 जून रोजी अर्धी अधिक रात्र घालवली आणि त्यांची परिस्थिती जाणून घेतली। मित्रांनो, चार बाजूनी किड्या मुंग्यांचे येणारे आवाज, मध्येच कोसळणारा पाऊस, संपूर्ण काळोख, मच्छरांचा जीवघेणा हल्ला आणि हताश जयभीम नगरचे झोपडपट्टी धारक। पवई जयभीम नगरच्या झोपडपट्टी धारकांवर अन्याय कुणी केला? तुमच्याकडे काय नाही सांगा। कट कारस्थान करून झोपड्या उद्ध्वस्त कुणी केल्या? कुणाच्या सांगण्यावरून झोपडपट्टी धारकांना रस्त्यावर आणलं, त्यांना उद्ध्वस्त केलं? काढता झालं ना। भीमनगर उद्ध्वस्त करण्यात कुणाचे हात पुढे सरसावले? झोपडीतील लोकांना अमानुष्य मारहाण, महिलांचे विनयभंग अशा संताप आणणाऱ्या घटनांनी जयभीम नगर वासियांची अवस्था आज पाहिल्यानंतर, असं चालू आहे काय काळोख्या अंधारात पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो। लाखो संस्था संघटना मुंबई शहरामध्ये आहेत, पण जयभीम नगर वासियांसाठी कुणीही नाही। जयभीम वासियांच्या पदरी निराशाच का? अंगावर कपडा नाही, जमीन हेच अंथरून आणि आभाळ हेच पांघरून जयभीम नगरमधील अभागी झोपडपट्टी वासियांच्या नशिबी आला आहे। मुंबईतील कुणाचेही हात या गोरगरिबांसाठी पुढे सरसावत नाही। हेच या जयभीम नगरमधील रहिवाशांचे दुर्भाग्य आहे। शाळा सुरू झाल्या, मुलांच्या अंगावर कपडा नाही। या अंधाऱ्या रात्री आभाळ कोसळताना अर्धी रात्र मुलं बाळ चिंब अवस्थेत, पाऊस आला की उठून थरथरतात। डोक्यावर बांधलेला प्लास्टिकच्या कागदातून पाणी जागोजागी टपटप खाली पडतं, तेव्हा आकाशातील पडणाऱ्या आणि डोळ्यातून पडणाऱ्या सरी जयभीम नगर वासियांच्या दुःखाला वाट मोकळी करून देतात। मित्रांनो, हे सर्व पाहिलं की मुठी घट्ट आवळल्या जातात। सरकार नावाच्या मुर्द्याला जाग कधी येणार? घर आज ना उद्या द्या, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांची राहण्याची, त्यांच्या खाण्याची, त्यांच्या मुला बाळांना शाळेत जाण्याची व्यवस्था कोण करणार? मुंबई मनपा, यस वार्ड, पवई पोलीस ठाणे आणि राज्य शासन, सरकार म्हणून संवेदनशीलता, यांची संवेदनशीलता कुठे गेली? आंधळी, बहिरी आणि मुकी संवेदनशीलता यांची झाली आहे की काय? जयभीम नगरमधील रहिवाशांच्या या अवस्था पाहिल्यानंतर आवासून हा प्रश्न उभा राहतो। मी झोपडीधारकांना दिल दिला, त्यांना सांगितलं, परीक्षा घेण्यासाठी संकट येत असतात, ढळू नका, हेही दिवस जातील। हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध कवी ना.दो. महानोर यांची एक कविता मला आठवली। ना.दो. महानोर एका ठिकाणी आपल्या कवितेमध्ये म्हणतात, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, दुःख ओले झेलताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना धर्म जाना। मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना धर्म जाना। दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसाना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसाना। पवई जयभीम नगर मधील रहिवाशांना संध्या यूट्यूब चॅनेलच्या आज ना उद्या घरे मिळतील, मी ही सगळी परिस्थिती आज त्यांना
झोपण्यासाठी जमीन आणि पांघरण्यासाठी अंधारा काळोख आकाश आपण आहे. या त्यांच्या मुलाबाळांना शाळेचं शिक्षण घ्यायचं आहे, परंतु शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाण्यासाठी त्यांच्या अंगावर कपडा नाही. झोपडीधारक मायबाप म्हणून सेवा संस्था, ट्रस्ट, शेकोटीचा आणि सरकार किंवा काही वेळ या गोरगरिबांसाठी पुढे सरसावणार आहे की नाही? महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनलचा हा या मुलांना खरा शाळेत जायचं सवाल असतं, आहे. कपडे नाही. या मुलांना अभ्यास हे करायचा सगळं असतो, उजेड नाही. विदारक अशा चित्र अवस्थेमध्ये ही मुलं महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनलच्या वतीनं 25 जानेवारीच्या रात्री 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही या लोकांमध्ये थांबून हे सर्व चित्रीकरण आम्ही केलेलं आहे. येण्या जाणाऱ्या गाड्या असतात तेव्हाच हा उजेड दिसतो, अन्यथा हा संपूर्ण जयभीमनगरमधील सर्व जाती धर्मातील लोक, विशेषतः नाव जरी जयभीमनगर असलं तरी सर्व जाती धर्माचे लोक या नगरामध्ये राहतात आणि या अशा गोरगरिबांच्या वाट्याला हे अशा पद्धतीचं जे दुःख आलेलं आहे. सरकारची जबाबदारी आहे. कायद्यानं, घटनेनं अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रमुख गरजा संविधानानं गोरगरिबांच्या दूर करणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार जयभीमनगरमधील सर्व धर्मीयांच्या या अवस्थेकडे लक्ष देणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. या आंदोलनाच्या दरम्यान युवा भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र विलास माने हे बेमुदत उपोषणला बसले आहेत. या लोकांचा प्रश्न सुटेल किंवा माझे प्रेत माझ्या घरी जाईल अशी निर्वाणीशी भाषा निर्वाणीचा इशारा त्याने प्रशासनाला दिला आहे. ते काय म्हणतात ते पुढील आपण या व्हिडिओतून पाहू. धन्यवाद. लाईट नाही आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी अवस्था आहे. काय आहे, किती दिवस सहन करणार नाही, काय करणार आपण? परिस्थिती खूप बिकट आहे, वाईट आहे. या सरकारनं आम्हाला उघड्यावर आणून सोडलंय. त्या बहुजन समाज आहे, या ठिकाणी आदिवासी आहे, काय ओबीसी आहे, काय आमचा वडा समाज आहे, म्हणजे सर्व अनुसूचित जाती जमाती सगळे समाज या ठिकाणी आहेत. तरी सुद्धा या लोकांनी पोलिसाचा बळाचा वापर करून या ठिकाणी जी कायद्याचं उल्लंघन करून आचारसंहिता चालू असताना ते चुकीची कारवाई केली. त्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून. परंतु जर आम्ही आता तिरडी काढली, त्याचा आंदोलनाची काय दखल घेतली नाही. लोकशाहीला न्यूज लागली. आपल्यासारखे बांधव आहेत, पत्रकार बांधव, त्यांनीही त्यांची जरा मन मोठं करून त्यांनी लावली. गोरगरिबांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. त्यांचं पण मी अभिनंदन करतोय की तुमच्यासारखे समाजामध्ये असे समाजसेवक म्हणून महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे संपादक आहात तुम्ही. तुमच्यासारखे असे अनेक महाराष्ट्रामध्ये संपादक व पत्रकार बंधू असावेत हे असं मी अभिमानानं सांगतो. कारण की महाराष्ट्र यूट्यूब चॅनलने जी दखल घेतली आमची, इतर कुठल्याही चॅनलने आम्हाला दखल दिली नाही आणि कुठलाही आमचा महाराष्ट्र सरकारपर्यंत मेसेज पोहोचवला नाही. परंतु तुमच्या या यूट्यूब महाराष्ट्र चॅनलनं आमचं सरकारपर्यंत आमची मागणी पोहोचवली. आता इथल्या ज्या लोकांच्या व्यथा आहेत, आम्ही उघड्यावर आहोत. जर आजचा आज निर्णय झाला तर उद्या आम्ही सगळे आज बसणार आहोत मिटिंगला. तर मिटिंगमध्ये जे ठरल, जर आम्हाला हक्क न्याय मागून मिळत नसेल तर ते आम्हाला हिसकावून घेणं पण जमतंय. फक्त आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत, या देशाच्या घटनेला मानणारे होतो आणि संविधान एवढं मोठं आहे की या देशाचा राष्ट्रपतीने जरी केलं ना तरी त्याला हात जायचं. राष्ट्रपतीला पण माफी नाही आणि पंतप्रधान जरी असला त्यालाही माफ नाही. संविधानपेक्षा कोणीच मोठा नाही, त्या आम्ही इच्छून निष्कून सांगतो. आणि या सरकारनं आमचा अंत पाहू नये. तर येत्या 2 दिवसात तर आम्हाला घरं नाही दिले ना तर स्वतः युवा भीमसेनेचे सगळे कार्यकर्ते घेऊन आत घुसणार आणि शासन आणि प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा मी सरकारला इशारा देतो. जय भीम, जय भारत.